किती वर्षापासून तुम्ही इथं काम करताय वस्ताद म्हणून? आम्ही इथं बघा 2 वर्ष झालं, दुसरं वर्ष चालू आहे. बर. हिच्या पहिला कन्ना चौकात होतं आमचं. कन्ना चौकात होता. किती शिट्ट्यामध्ये शिजतंय? 10. मसाला काय काय असते सांगा एकदा. मसाला गरम मसाला असताय, हा अजून धनिया मसाला असताय, हा. पोपईची चटणी असते, पपई चटणी. बर अजून अद्रक लसूण पेस्ट असताय. बर. संपलं एवढं. एवढं कशाला लावायचं? मटणाला लावायचं. मटणाला लावत आपला मटणाला पोपईची चटणी लावल्यानंतर शीक मऊ पडताय. बर. अगर कढई म्हणजे तर पपई चटणी म्हणजे काय असतं त्याच्यात? पोपई चटणी म्हणजे त्याच्यामध्ये लाल तिखट असतंय, हा. अजून पोपई मिक्स असतंय. आपलं घरगुती लाल तिखट हा घरगुती. जे की मिरचीनं बनवलेलं हा जातं. मिरचीने बनवलं जातं. जे घरातलं असतं तीच तिखट. हा घरात जे असते तेच, दुसरं काय नसतं. त्याच्यामध्ये पपई कुठली मिक्स करायची? कच्ची पपई, पिकलेली पपई? आपला कच्ची पोपई. कच्ची पपई mix कच्ची करायची. एवढं बारक्या साईजची पाहिजे. हा जरासं असं मोठं असल्या ना, हा. एवढं मोठं असलं तर चालत नाही, एवढं साईज असलं तर चालतं. पपई किती टाकायची आणि चटणी किती टाकायची? लाल तिखट किती टाकायची? ते तुम्ही किती किलो मिरची घालतो ते हिशोबाने पपई. टाकतो. त्या हिशोबाने. त्या हिशोबाने टाकावं लागतं. सोलापुरातील शीखकडे बनवणाऱ्या वस्तादाला पगार किती असतो? सोलापुरात शीखकडे बनवणाऱ्या वस्तादला 1000 रुपये पगार असतो. 1000 रुपये दिवसाला पगार असतो.